सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात 600 मोबाईल नंबर 100 सीसीटीव्ही फुटेज 20 टोलनाक्यावर तपास करत बीडची खिडकी गँग एलसीबी कडून गजाआड करण्यात आली आहे। 600 मोबाईल नंबर 100 सीसीटीव्ही फुटेज व 20 टोलनाक्यांवर तपास करत तांत्रिक कौशल्याच्या आधारे बीडच्या अट्टल घरफोडी करणाऱ्या खिडकी गँगला एलसीबीच्या पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले। यात एलसीबीच्या पथकाने 5 महिन्यांपूर्वी धुळ्यातील महिंदळे व देवपूर भागातील घरफोडी झालेले 2 गुन्हे उघड करत या अट्टल चोरट्यांना चांगलाच दणका दिलाय। या दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालासह 4 चाकी वाहन ताब्यात घेत 15,66,366 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अतिशय अवघड असलेल्या या गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने केल्याने एलसीबीच्या पथकाचं वरिष्ठांनी कौतुक केलंय। शेख अशफाक शेख आसिफ वर्ष 45 राहणार बीड, आगामीर खान जहागीर खान पठाण वर्ष 58 राहणार बीड, फिरोज रहमान शेख वर्ष 36 राहणार अहिल्यानगर, एफात शेख अनीस शेख वर्ष 36 राहणार गेवराई बीड, शेख कलीम शेख अलीम वर्ष 33 राहणार बीड असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपींची नावे असून या आरोपींविरोधात बीड जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या आरोपींनी आणखी कुठे घरफोडी केली आहे का याचा अधिक तपास एलसीबीचे पथक करीत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। येथे 5 डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर 600 आपण याच्यामध्ये चेक केलेले आहेत, 100च्या वर सीसीटीव्ही आपण चेक केलेले आहेत, 20 टोल नाके आपण चेक केले। या अनुषंगाने आपण 5 आरोपींना आज अटक केलेली आहे। त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख आसिफ राहणार बीड, आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड, फिरोज रहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे, एयाज शेख अनीस शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड। हे अतिशय अट्टल चोर आहेत। यांच्यावर एकूण 25 गुन्हे प्रत्येकावर दाखल आहे। त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण 11.5 लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण 4 लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।